आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचा। अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। नमस्कार, आज आम्ही तहसील कार्यालयासमोर चाळीसगाव येथे अन्नत्याग आमरण उपोषणासाठी बसलोय। आमच्या बंजारा समाजामध्ये 55 पेक्षा जास्त मोर्चे झाले, पण अजूनही सरकारने दखल घेतली नाही आणि एसटी आरक्षणाचा तिढा अजूनपर्यंत सोडवलेला नाहीये। जोपर्यंत एसटी आरक्षणाचा हा तिढा सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये आणि समाजाला कुठेतरी आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि करत राहणार। आपल्या बरोबर एकूण किती जण उपोषणकर्ते आहेत? आता सध्या मीच आहे, पण समाज बांधव सगळे माझ्या पाठीशी आहेत। कशा प्रकारचा विश्वास आहे? समाज बांधवांनी ठिकठिकाणी मी त्यांना भेटलो, त्यांचा एकदम चांगला प्रतिसाद मला मिळालेला आहे आणि त्यांचा प्रतिसाद हाच आमचा विजय इथूनच सुरुवात होतो। आणि जेणेकरून जे आमचे बांधव आहेत काही आत्महत्या वगैरे केलेले आहेत, सरकार जे एसटी आरक्षणाचा तिढा सोडवत नाहीये आणि व्हिडिओ बनवून अक्षरशः आत्महत्या करतायत की समाजाला एसटी आरक्षण देत नाही त्यामुळे आम्ही आत्महत्या करतोय। तर माझं म्हणणं हेच आहे, जर समाजामध्ये जर एवढे आमचे युवक आत्महत्या करतायत तरी सरकारचे डोळे का उघडत नाहीये? तर असं होऊ नये आणि एसटी आरक्षण मिळायलाच हवं, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे। आपल्या उपोषणाने तिढा सुटेल असं वाटतं? नक्कीच सुटेल, कारण आम्ही निश्चय घेतलेला आहे, जोपर्यंत सरकार लेखी स्वरूपात आम्हाला आमचा तिढा आरक्षणाचा सोडवत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आमच्या जीवाचं काही बरे वाईट झालं तरी त्या गोष्टीचा आम्हाला काही पर्वा नाहीये, पण समाजाला न्याय मिळेल आम्ही शांत बसणार नाही। काल परवा आमच्या बीड जिल्ह्यामधील एका नवयुवकाने गळफास घेत आत्महत्या केली। त्यापूर्वी 4 आमच्या बांधवांचा बळी गेला। माझे किती बळी अजून जाण्याची वाट सरकार बघतोय आणि नेमकं ती खतखत, ती खंत आणि तो संताप सतीश भाऊंनी या ठिकाणी व्यक्त करून दाखवला आणि त्यांनी सांगितलं की आता या क्षणाला मी उपोषणाला बसल्याशिवाय थांबणार नाही, फक्त मला समाज बांधवांची साथ हवी। जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही आणि राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून बंजारा समाजाला आरक्षण मिळावं अशी हालचाल या ठिकाणी सरकार घेत नाही तोपर्यंत सतीश भाऊ उठणार नाही असा त्यांनी या ठिकाणी निश्चय केलेला आहे। मी वैयक्तिक आमचे राहुल गायकवाड आहेत, काशीनाथ आप्पा मित्र परिवार, शिवप्रतिष्ठान वगैरे आणि आंतरराष्ट्रीय मराठा महासंघाच्या वतीने मी भाऊंशी सोबत आहेत, पण खंता म्हणून केव्हाही आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत आहे। बस आज रोजी सतीश भाऊ राठोड हे तहसील कचेरी चाळीसगाव समोर उपोषणाला बसलेले आहे। त्यांना गेल्या आम्ही 1-2 महिन्यापासून शिकवण घालत आहोत की आता थोडा थांबा, नंतर आपण विचार करू। परंतु आज रोजी सतीश भाऊंनी जे प्रसंग बघितलं, जवळपास मला वाटतं 55 ते 56 आज रोजी मोर्चे झालेले आहे। सरकार आजपर्यंत दखल घेत नाही। या अनुषंगाने सतीश भाऊंना असं वाटतंय की निश्चितच चाळीसगावमध्ये आपण उपोषण करू आणि इथनं क्रांती घडेल अशी त्यांना एक अपेक्षा आहे आणि ते आज उपोषणासाठी बसलेले आहे। तर निश्चितच प्रत्येक तालुक्यामधून या उपोषणकर्त्यांना आपण सपोर्ट करावं अशी मी विनंती करेन। या ठिकाणी सतीश भाऊ राठोड एक समाजासाठी उपोषणाला बसले आहे। आम्ही बघतोय प्रत्येक ठिकाणी जातो, प्रत्येक ठिकाणी बघतो खूप काही राजकारणी लोक असतात, राजकीय लोक असतात, स्टेजवरती आले की राजकारणाची गोष्ट करतात आणि काहीतरी वेगळ्या दिशेला घेऊन जातात। मी सगळ्यांना एकच सांगतो, आज ह्या चाळीसगावमध्ये सतीश भाऊ बसले उपोषणला, ह्याला फक्त सपोर्ट करा, समाज म्हणून सपोर्ट करा आणि तो काय करतो त्याच्याकडे लक्ष द्या। फक्त आपण इथं राजकारण करू नये, आम्ही पण पक्षाचे कामं करतो, परंतु पक्ष सोडून हे समाजासाठी इथं बसलेलो आहेत। सगळ्यांना एक विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, या स्टेजवरती राजकारण कोणी करू नये आणि हायजॅक कोणी करू नये अशी नम्र विनंती। जय सेवालाल।